नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभराजे. तर मित्रांनो, आमचं अचानक भयानक प्लॅन झालाय, ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायला. चला आता भेटूया डायरेक्ट मंदिराजवळ. कमाल आलो मंदिर, कमाल असं मंदिर. ओ भाई साहब. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, मराठेपाडा, भिवंडी येथे. तर चला मग मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, घोडे, हत्ती आणि भला मोठा प्रवेशद्वार. प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करूया. प्रवेशद्वार, या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर समोर दिसतं ते म्हणजे आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. संध्याकाळची लाईट लागल्यावर जणू स्वर्गच वाटतं. मंदिराच्या बाहेर 2 तोफा आणि 2 दीपस्तंभ माळा आहेत. चला मग आता आपण मंदिरामध्ये एंटर करूया. मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय, दर्शन घेऊया महाराजांचे. सुंदर असं मंदिर बांधलंय, एक नंबर आहे बघा. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन, आई जिजामातेचं दर्शन घेऊन आपण चाललो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला. महाराजांची मूर्ती पाहताच क्षणी अंगावर काटा आला आणि पाहतच बसलो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जे जे घडले आहे ते या 3D फ्रेम मध्ये दाखवले आहे. अफजल खानाचा वध, राज्याभिषेक सोहळा, शपथविधी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, असे अनेक भव्य पराक्रम महाराजांनी दाखवले आहे. ते नक्की पहा आणि खाली माहिती सुद्धा दिली आहे, ती सुद्धा नक्की वाचा. चला मग आपण पाहूया महाराजांच्या काळातील यशोगाथा. ते या फ्रेम मध्ये सुद्धा महाराजांच्या काळातील शस्त्र कोणती वापरली जाते ते सुद्धा दाखवले आहे. हे सुद्धा एकदम व्यवस्थित पहावे. ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळची सुद्धा फ्रेम एक नंबर दिसते. हे तर मी 10 ते 15 मिनिटं पाहतच बसलो होतो. ते सुंदररित्या मांडले या फ्रेम मध्ये.
वरून सुद्धा जायला आपल्याला आहे, तटबंदी दाखवले वरून सुद्धा मी दाखवतो. आणि संध्याकाळचा एकदम निसर्ग बघा झाला, एक नंबर दिसतोय बघा. ही तटबंदी बांधते दाखवले वरती बघा, रायगड स्टेशन आहे. आणि हा वरून दिसणारा मंदिर आहे आतमध्ये, हे खाली मंदिर आहे. एक नंबर वाटतं. आणि तटबंदी जाते तर गोल फिरू शकता. 4 साईडला 4 आहे तसे, जसे हे रायगडला बनवलेत ना तसे तटबंदी साईडून दाखवले. आणि हा पायटून मंदिर सेम कलस आहे ना, हरिश्चंद्रगड गडावरती मंदिर आहे त्या मंदिरासारखं बनवलं आहे. आणि संध्याकाळचं एकदम भारी वाटतोय ना, नाद नाही मंदिराचे, मन प्रसन्न झालं, एक नंबर वाटतंय. आजूबाजूचा परिसर बघायला एक नंबर दिसतंय. आणि मंदिर जो आता लाईट लागले ना, मंदिरा पुढे काही शब्दच नाही बोलले, एकदम मन प्रसन्न झालं. अचानक भयानक आमचं काम होतं, इकडे आलेलो आम्ही. आता आपण चाललो, मंदिर बघून झालंय आपलं, आता आपण चाललो घरी, मित्राच्या घरी, तिथून आपल्या घरी. फायनली आम्ही चाललो आता दर्शन घेणार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता आम्ही चाललोय मित्राच्या घरी, त्याचा बर्थडे आहे, आम्हाला माहित नव्हता, आता अचानक माहित पडलाय. बघा, आणि आपला भाऊ आम्हाला बोलत पण बर्थडे होता, तो अचानक संपलाय. आणि गावातून फिरण्याची समाधान आहे ना, सुख एक नंबर आहे. बघा गावातले रस्ते, गावातून एंट्री. आपली पोरं, हा बर्थडे बॉय आहे, हा सुंदर असा नजारा. आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला.